मनापासून स्वागत आपल्याला पर्यंत आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाची स्थानापन्न व्हा. पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने येतात. क्रिकेटचं पतन बुटापटका घ्यायचा प्रयत्न जरूर केला. नवीन बॅटर्स केतन मैदानाच्या मध्ये दाखल. त्या षटक ओंकार. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मी आता आलो आहे आमच्या तिवरे गावामध्ये आणि तिवरे गावामध्ये क्रिकेट प्रीमियर स्पर्धा ठेवलेली आहे. चला तर बघूया, प्रत्यक्षात आपण तिथं बघूया. हे बघा, हे बघा क्रिकेटच्या स्पर्धा आहे तिथं. हे बघा क्रिकेटच्या मॅची आहेत, आता सुरू होतील. सारख्यांचा देखील सन्मान हे क्रिकेटच्या पट्टापाती केला जातोय. आता त्यानंतर आकाश यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील जिथोजित बाण सन्मान आता त्याच स्पर्धेच्या दरम्यान आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक सन्मान केला जातो. त्याचा देखील यथोचित बाण सन्मान आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आपण पाहतो. शाल आणि त्यानंतर उभा बसून त्यानंतर आता साहित्य देखील सन्मान आपला खेळाडू आहे याचा अब्दुलचा देखील सन्मान केला गेला. त्यानंतर आपण पाहतो प्रत्येक संघातील गुणवान खेळाडूंचे मात्र आणि अर्थात त्यामुळेच आपल्याला श्रद्धांजली देखील वाहायची आहे. थोडस ग्रामस्थ कडपली टॉस देखील बेंड जरी प्रथम निर्णय घेतला की आणावं लागेल. धाबा बनवायच्या लोटी संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर धाबा बनवणं गरजेचं आहे. त्यापैकी रणनीती आखली गेली आहे, त्या पद्धतीने पुढे चालणं खूप गरजेचं आहे. पावलांचा वापर केला, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, पुलटाच प्रकारचा चेंडू घेण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रो कुमार बॅक टू अलगदी कार्पेट पटका केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यानंतर एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. डेंजर जोर थोडंसं पाठपुट केलं, पंच केलं, कपलचं विजन निपडलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाळाला आपण पाहतोय, धाकट्याला सिद्धेशला पण पाहतोय आणि चेंडू उचलून देखील पर्यंत बॅटचा फ्लो ओपन झालाय. गोलंदाजाने काय हातामध्ये संपुष्टा झाली सगळं विजय संपादन करायचं तर धाबा बनवणं फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक आता इथले ग्राहक हे आहेत संचालक, की त्यांच्याकडून आपल्या क्रिकेटच्या सामन्याबद्दल म्हणणं ऐकूया आणि चला तर थेट त्यांच्याकडे जाऊया. येस, मी प्रथमेश कदम, क्रिकेट समालोचक, चिपळूण व्हॉइस ऑफ खडपोली, आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. एक चांगली स्पर्धा आजचा पहिला दिवस असणार आहे आणि 14, 15, 16 या 3 दिवसामध्ये स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळालं. व्याघ्रांबरी तिवरे एक मोठं नाव आहे चिपळूण तालुक्यातील आणि एक चांगलं गाव आहे, ज्यांच्यातून खेळपट्टीवरती चांगले चिपळूणच्या तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून याही वर्षी आता 2026 मध्ये देखील चांगली स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये 10 संघ, ए ग्रुपमध्ये 5 तर बी ग्रुपमध्ये 5 संघ असणार आहेत. उद्याचं सत्र दुसऱ्या दिवशी देखील 10 संघ आपल्याला खेळताना आणि तब्बल टोटल आपल्याला 20 संघ खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतील. तर तिसऱ्या दिवशी क्वालिफायरचे सामने आणि सर्वात महत्त्वाचा महाअंतिमचा सामना देखील पाहायला मिळणार आहे. नक्कीच या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला गेलं तर माझे मित्र शुभम शिरकर असतील, सुजित पवार असतील, त्यानंतर सतीश दादा शिंदे त्यांच्या माध्यमातून आणि सर्व मित्रपरिवार संकेत असतील, बरेचसे मित्रपरिवार देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून मला स्पर्धेकरता कॉमेंट्री करता बोलवलं गेलं. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी मी दाखल आहे. 2 दिवस मला थोडंसं माझ्या घरगुती काही कामं आहेत, त्यामुळे मला जमणार नाही आहे. परंतु पहिल्या दिवशी देखील मला आवर्जून या ठिकाणी बोलवलं गेलं. ज्या दिवशी मला फोन आला की ही स्पर्धा आपल्याला करायची, एक चांगली स्पर्धा आणि मी तर बोलेन की माझ्यासाठी नशिबाची साथ आहे आणि कुठेतरी मला एक हक्कानं बोलवतात. त्यामुळे एक तिवरेकरांचं प्रेम आहे. दसपटीकरांचं वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जातं, कारण चिपळूण तालुक्यातील मोठे चषक या स्पर्धेमध्ये मोठ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठं बक्षीस देखील असतं. त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली असते आणि नेहमीच या स्पर्धेला प्रतिसाद देखील सर्व चिपळूण तालुक्यातील संबंध प्रत्येक गावातील खेळाडूंचा देखील पाहायला मिळतो.
येस, अतिटर्जीचे सामने तर आज पाहायला मिळतील, कारण पहिले दिवस लीग स्वरूपात दिल्यात. काही नवोदित संघ देखील आहेत जे नवीन या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि काही अनुभवी असणारे म्हणजे जुन्यातन काळापासून म्हणजे बराच काळ खेळलेले संघ खेळाडू देखील असणार आहेत. त्यामुळे थोडंसं अतिटर्जीचे सामने आपल्याला थोडं पाहायला कधी मिळतील, तिसऱ्या दिवशी पाहायला मिळतील, कारण क्वालिफायरचे सामने असणार आहेत. सर्वच संघ लीगमधून बाहेर आल्यावरती ते मॅचेस तिसरा दिवस देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. हो, तिसऱ्या दिवशी ग्रँड फायनलचा मॅच असेल, क्वालिफायरचे सामने असतील, लीगमधून बाहेर पडलेले संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. सर्व संघांना एवढंच सांगेन, की क्रिकेट जेव्हा आपण खेळत असतो, तेव्हा आपण प्रत्येकजण गावाकरता, गावाच्या मातीकरता, गावाच्या अस्मितेकरता आपण खेळत असतो आणि जिद्दी आणि चिकाटीने खेळत असतो. नेहमी म्हटलं होतं, की आयुष्यात क्षेत्र कोणते असो, त्या कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नसतो. तुमचे कष्ट प्रामाणिकपणे करत राहा, तुमच्या गावाकरता सिद्ध राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे खेळा. कष्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायचे आहे, परंतु तुमचा प्रामाणिकपणा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती दाखवाल, जेव्हा स्वतः विकेट असते, तेव्हा बरेचसे खेळाडू आपण पाहतो, की पंचांचा निर्णय येण्या अगोदरच क्रीज देखील सोडतात आणि बरेचसे खेळाडू असे देखील आहेत जे पंचांचा चुकीचा निर्णय देखील येतो त्यावेळी देखील पंचांचा आदर ठेवतात आणि मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे क्रिकेटला जेवढं तुम्ही मान द्याल, सन्मान द्याल, तेवढंच क्रिकेट देखील तुम्हाला पुढे आणणार आहे. हेच मी नवीन पिढीला आणि सर्व खेळाडूंना सांगेन. थँक यू सो मच. मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोच आहे, परंतु त्याच समयेत सर्वात महत्त्वाचं योगदान मला द्यावंसं वाटेल. अर्थात आयोजन कमिटी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, त्याचनंतर ही स्पर्धा थोडेफार काही क्षण यूट्यूब च्या माध्यमातून प्रक्षेपण केले जातात. अर्थात आपल्या गावातीलच ग्रामस्थ आणि आपल्या गावातील जे खेळाडू आहेत, प्रथमेश मादलेकर, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गावातील न्यूज असतील, चिपळूण तालुक्यातील न्यूज देखील त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून पसरवण्यात येतात. त्याच पद्धतीने गावातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील, खेळ असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास आणि वारसा जपण्याकरता एक प्रथम कोकणी प्रथम एक चॅनल आपला आहे. त्या चॅनल देखील सबस्क्राईब करा. जसा पद्धतीचं आजपर्यंत 1K फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, तसंच तुमचं सर्वांचं प्रथमला प्रथम सहकार्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. क्रीडा मंडळ तिवळे यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा नेहमीच राबवली जाते, परंतु या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून तिवरे संघ आपल्याला करताना पाहायला मिळत असतो. यावेळी देखील अंडरआर्मची मोठी स्पर्धा, भव्य दिव्य ओपनची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील ISPLचा फॉर्मॅटच्या माध्यमातून एक चांगला रूल देखील आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेत 9वा देखील ठेवला गेला आहे, म्हणजे षटकारापासून थोडंसं लांबचा एक एरिया आहे. त्यामध्ये जर चेंडू जाऊन पडला, बॅट्समनने मोठा फटका केला आणि त्या विभागात जर चेंडू पडला तर 9वा म्हणजे 9 धावा तुम्हाला मिळणार आहेत. एक वेगळं नियोजन आणि नेहमीच सातत्याने काहीतरी आपल्या स्पर्धेमध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मी आज सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालो आणि या सकाळच्या सत्रामध्ये समालोचन करत असताना मी अजून एक वैशिष्ट्य पाहिलं, की प्रत्येक गावातील संघातील खेळाडू इथे आले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यात संघामधील देखील चांगले चांगले खेळाडू आहेत, त्यांचा देखील सत्कार आयोजन कमिटीच्या माध्यमातून केले गेलं. त्यामुळे एक काहीतरी वेगळं शिकण्यासारखं आणि कमवण्यासारखं या तिवरे गावातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. अडवेपर्यंत उचलून फेक करेपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. 3 धावा पुणे ठिकाणी घेतल्या गेल्यात. 3 धावा स्वतःची सुरी 9 धावा धावपळ सोबत आपण पाहतोय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.